नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर आज मी निघाले गावाला आणि त्याचबरोबर माझं सासवडला एक शूट होतं, ते म्हणजे प्लॉटिंगचं. भर उन्हामध्ये शूट केलं. असलं बेकार ऊन लागलं आहे ना, लय भूक लागली शूट झाल्यानंतर. मिसळवरती ताव मारला आणि तिथे लिहिलं होतं, इथे तुम्हाला मेहुणीपेक्षा तिखट आणि बायकोपेक्षा झणझणीत मिसळ मिळेल. ते डॅडींच्या हसू बघा गालाव कसं आलं. महाराजांचं पण दर्शन घेतलं आणि मला आहे ना सॅटर्डे संडे आला ना की पुण्यात राहू वाटत नाही. असं होतं, मी कधी गावाला जाते आणि कधी ते घर बघते, माझी झाडं बघते आणि कधी गावात जाऊन फिरते. आपल्या गावाकडच्या घराचं अजून पण काम चालू, ते सिलिंगचं. फायनली ते काम झालं आणि त्यानंतर मस्त असं मी गावाकडे गेलेल्याचा एन्जॉय करत होते. आणि हा माणूस आहे ना, त्याला कधीच व्हिडिओमध्ये यायचं नसतं माझ्या. तर आज आम्ही इकडे छान असं करवंद खायला आलो. हे आहेत ऋषी दादा, जे की मी संडेला येणार कळलं की वेळात वेळ काढून माझ्यासाठी असतात. माहिती आहे का, आज स्पेशल मला ते करवंद खायला घेऊन आले होते बोधन खोकडं गावाच्या इथं. आणि तिथं आम्ही मस्त करवंद खाल्ली. उन्हात तानात बोंबलत फिरत होतं. करवंद खाऊन झाली मस्तपैकी. नंतर आलो कॅफेमध्ये, कॉफी वगैरे पिली, कारण की लय ऊन लागलं होतं आणि दमले होते. नंतर घरी निघाले, मोळला आले. मोळचं वातावरण बघा, काय सुंदर वातावरण झालं आहे हो. खरंच गावाला जे सुख समाधान आहे ना, ते शहरात नाही. शहरात लय पैसा आहे. मग नंतर जेवण वगैरे केलं आणि काळूसाठी पण जेवण आणलं आणि दुसऱ्या दिवशी फायनली मी पुण्याला निघाले.